सात्संगतची प्रेमाने बोलूया. धन्य निरंकारची सात्संगतची. आज आपण आपलं जे मन आहे त्या मनाला शांत ठेवण्यासाठी 8 उपाय पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सात्संगतची जीवन जगत असताना खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपलं मन बेचैन होतं, उदास होतं. मग अशा वेळी उदास बेचैन मनाला शांत करणं मुश्किल जातं. कधी तर आपण विचारांच्या एवढं अधीन होतो की आपल्याला रात्रीची झोपही लागत नाही. मनामध्ये इतकी बेचैनी असते की काही छान वाटत नाही. जिकडे पाहावे तिकडे नैराश्य दिसते आणि कितीही प्रयत्न केला तरी मन शांत होत नाही. मग अशा वेळी काय करायचं? बघा, कधी आपल्या मनाची इतकी घालमेल होत असते की आपल्याला काही ऐकायची पण इच्छा होत नाही, चांगलंही ऐकायची इच्छा होत नाही आणि कोणाचं काही समजून घ्यायची सुद्धा इच्छा होत नाही. अशा वेळी मन इतकं धावत असतं. बऱ्याच जणांची ही तक्रार असते की अशी काही परिस्थिती सुरू असते, इतकी बेचैनी असते मनामध्ये की काही जरी करायचा प्रयत्न केला तरी त्याच्यामध्ये मन सुद्धा लागत नाही. इतकी मनामध्ये बेचैनी असते आणि ज्या गोष्टीवरून बेचैनी असते मन तेच विचार सतत करत असतं. आणि एक वेळ अशी येते की आपल्याला डिप्रेशन येतं, कारण मनामध्ये असलेले जे निगेटिव्ह विचार आहेत ते आपल्याला डिप्रेशनकडे घेऊन जातात. आणि ज्यावेळी आपण डिप्रेशनमध्ये जातो त्यावेळेस असंख्य विचार आपल्या मनामध्ये सुरू असतात आणि त्या विचारांमुळे आपल्याला वेगवेगळे आजार जडतात. कोणाला डायबिटीस होतो, कोणाला बीपीच्या गोळ्या सुरू होतात, बीपीचा त्रास सुरू होतो, काहींना अटॅक येऊन जातो, काहींना कॅन्सरसारखे आजार होतात, काहींना सतत डोकेदुखी असते, कारण त्यांच्या मनामध्ये इतका विचारांचा गोंधळ असतो. त्याच्यामुळे आणि त्यांच्या मनात त्यांना प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरही मिळत नाही. त्यांना प्रश्न मनामध्ये काय सुरू आहे ह्याचं सुद्धा आकलन होत नाही. अशी अवस्था मनाची झालेली असते. मग ज्यावेळी अशी मनाची सैरभैर अवस्था झालेली असते त्यावेळी आपल्याला मनाला शांत करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काही खास उपाय त्याच्यावरती करणं गरजेचं आहे. तर बघा, बऱ्याच वेळा असं होतं, स्वतः माझ्याही जीवनामध्ये असे बरेच प्रसंग आले की त्यावेळी मनाची खूप बेचैन अवस्था होती की कशामध्येही चित्त लागत नाही ना, छान विचार ऐकावंसं वाटत नाहीत, काही करावंसं वाटत नाही. मग त्यावेळी मी फक्त एकच उपाय सुरुवातीला करायचे आणि आजही करते, कधीही करते. त्यावेळी फक्त काय करायचं, शांत बसायचं, डोळे मिटायचे आणि ओंकार साधना करायची. ज्यावेळेस आपण ओंकार मेडिटेशन करतो त्यावेळी आपल्या ज्या ब्रेनमध्ये असलेल्या नसा आहेत ना, त्या नसा रिलॅक्स व्हायला लागतात. आणि ज्यावेळेस त्या नसा रिलॅक्स व्हायला लागतात त्यावेळेस आपोआपच हळूहळू आपलं विचारांची जी गती आहे ना ती गती कमी व्हायला सुरुवात होते. आणि आपण जे ओंकार म्हणत असतो त्या ओंकारामुळे आपले 3 व्यायाम होत असतात. पहिला व्यायाम होत असतो आपला ब्रेनचा. ब्रेनमध्ये विचार करून बेचैन अवस्थेमध्ये खूप असं निगेटिव्ह व्हायब्रेशन तयार झालेलं असतं. त्याचा ताणतणाव आपल्या मेंदूतील अनेक पेशींवरती आलेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला
डोके दुखत असते, डोकं जड झाल्यासारखं वाटतं, तर ते सगळं हळूहळू रिलॅक्स व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आपलं हृदयसुद्धा व्हायब्रेट होत असतं आणि ते शुद्ध व्हायब्रेशननी भरून जातं. आणि आपलं पोट, की ज्याच्यावरती आपलं संपूर्ण शरीर अवलंबून आहे, शरीरामधले 90% जास्त आजार आपल्या पोटामुळे होतात. ते पोट जर शुद्ध व्हायब्रेशननं जर व्हायब्रेट झालं तर त्याच्यातली चयापचय क्रियासुद्धा सुरळीत होते. त्याच्यामुळे ज्यावेळी आपल्याला अशी कंडिशन असते ना, आपली अशी परिस्थिती असते ना, त्यावेळेस काही करावं असं वाटत नाही, पण त्यावेळी आपण ओंकार साधना मात्र करू शकतो. त्यावेळी कानात हेडफोन टाकायचे. कानात हेडफोन टाकून सुरुवातीला आपण मोबाईलवरती बघा वेगवेगळ्या प्रकारचे ओंकार ध्वनी असतात. ते ओंकार ध्वनी आपण लावून शांत बसायचं. कधी कधी घरामध्ये खूप सारे व्यक्ती असतात आणि त्यावेळी आपल्याला डिस्टर्ब करता येत नाही. मग त्यावेळी मनातून ओंकार करा, श्रवण करायचा कानातून आणि मनातून ओंकार करायचा. अगदी ती जी क्रिया आहे ती नाही केली तरी चालेल, मनातून ओंकार करायचा. त्यावेळेस आपल्याला बरीच रिलीफ मिळते. मी खूप वेळा हा उपाय करते आणि मला त्वरित आराम मिळतो. आणि मग आपण हळूहळू पुढच्या स्टेप, आता कधी काय होतं, आपल्याला ज्यावेळेस सुरुवातीला अशी स्टेप हवी असते की त्याच्यामुळे आपले मन रिलॅक्स होईल, तर त्यासाठी ओंकार साधना खूप छान आहे. त्याच्यानंतर दुसरा आपण उपाय काय करायचा आहे, जमेल तर आपल्याला प्राणायाम करायचे आहेत. कारण त्यावेळेस क्विक उपाय होणं फार गरजेचं आहे, कारण विचार ऐकण्याची मनस्थिती नसते. आपण प्राणायाम जेव्हा करतो त्यावेळेस प्राणायामामध्ये बघा, जो भ्रामरी प्राणायाम आहे, भ्रामरी प्राणायामामध्ये काय होतं, आपलं ब्रेन व्हायब्रेट होत असतं, ताणतणाव जो आहे तो सर्व निघून जात असतो आणि एक पॉझिटिव्ह विचारांचा एक ओरा आपला तयार होत असतं. त्याच्यामध्ये आपण जो ते भ्रामरी प्राणायाम आहे त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस आपण ते करतो त्यावेळेस आपल्याला बरीच रिलीफ मिळते, आपल्याला रिलॅक्स वाटायला लागतं थोड्या वेळातच. त्याच्यानंतर प्राणायामामध्ये दुसरा एक प्राणायाम आहे, तो म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बरीच रिलीफ मिळते. आणि साधा प्राणायामामध्ये म्हणजे एकदम आपण श्वास फक्त आत घ्यायचा आणि श्वास बाहेर सोडायचा, हा सुद्धा प्राणायाम आहे. तर अशा प्रकारे हा आपण दुसरा उपाय करू शकतो. तिसरा उपाय काय आहे, तर आपण योगा करू शकतो, म्हणजे व्यायाम करू शकतो. कारण आपल्याला मानसिक लेवलला काही करण्याची इच्छा नसते, मग आपण ह्या शारीरिक लेवलला या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हळूहळू आपलं जे डिप्रेशन आलेलं असतं ना, त्या डिप्रेशनच्या स्टेजपासून आपण हळूहळू कमी यायला लागतो. आणि मग हे एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी रिलीफ मिळाली की मग त्याच्यानंतर आपण वेगवेगळे विचार ऐकायला सुरुवात करायची. तर त्याच्यामध्ये बघा, हे जे 3 उपाय आहेत, 3 उपायानंतर चौथा उपाय असा करायचा आहे, आपल्याला आपल्या मनाला समज द्यायची आहे. तर समज कोणती द्यायची आहे, जे होत आहे त्या प्रत्येक गोष्टीला मी स्वतः जबाबदार आहे. ज्यावेळी आपलं कोणतीही घटना घडत असताना ज्यावेळेस आपलं बोट हे दुसऱ्याकडे जातं की याच्यामुळे मी दुःखी झालो, याच्यामुळे सुखी झालो, यांनी मला त्रास दिला म्हणून असं झालं, त्यांनी मला हे केलं म्हणून असं झालं, आपण ब्लेम करतो, सतत दुसऱ्याला ब्लेम करतो, त्याच्यामध्ये प्रचंड निगेटिव्हिटी आहे. त्याच्यामुळे आपलं मन येणं जास्त अशांत होतं. पण बघा, कधी पण कुठली गोष्ट ज्यावेळेस आपण चुकतो ना त्यावेळेस आपण स्वतःला खूप गोंजारतो लगेच. आपण आपल्याला समजावतो, ठीक आहे असू दे, इट्स ओके, पण आपण दुसऱ्याच्या चुका ॲक्सेप्ट करायला धजावत नाही. जीवनामध्ये असलेलं प्रखर सूर्यप्रकाशा इतकं असलेलं स्वच्छ सत्य कोणतं आहे, तर आपल्या बाबतीत जे पण काही घडत आहे ना, त्या प्रत्येक गोष्टीला मी स्वतः जबाबदार आहे, ही प्रथम मनाला समज घालून द्यायची आहे. कारण आहे ना, परमात्म्याने ही सृष्टी इतकी सुंदर निर्माण केली ना की ही तर जो करणार ना तेच त्याला फेडावं लागणार. त्याच्या जीवनामध्ये जे पण काही घडते ना त्याला तो स्वतः जबाबदार आहे. या जन्मात नाही तर पूर्वजन्मामध्ये काहीतरी करून आलेलं आहे, त्याचं कर्माचं फळ त्याला या जन्मामध्ये मिळते. त्याच्यामुळे ह्या
आपल्या अवतीभोवती कधी कधी काय होतं, आपल्या बाबतीत काही घडत नसतं, पण आपण जर अशा व्यक्ती पाहतो, आंधळे असतात, पांगळे असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दुःखी असलेल्या व्यक्ती आपण पाहतो, त्यावेळेस आपल्याला त्यांच्याकडे बघितलं की दुःख होतं. विशेषतः मला खूप दुःख व्हायचं. मी अशी लोकं पाहायचे की मी म्हणायचे, देवाने असं का केलं, ह्या लोकांना असं का बनवलं आहे. पण जेव्हा या प्रश्नांची उत्तरे मिळाली की जो तो ज्याचं त्याचं कर्म घेऊन आलेला आहे, परमात्मा कोणावरही अन्याय करत नाही. जो तो ज्याचं त्याचं फळ घेऊन आलेला आहे, ज्याचं त्याचं कर्म सोबत घेऊन आलेला आहे, आणि तो ज्याचं त्याचं कर्म जो तो फेडत आहे. त्याच्यामुळे त्या लोकांचा त्रास आपण करून घ्यायचा नाही. उलट आपण त्यांना दुआ द्यायचे की परमात्मा, हे प्रभू, त्यांना लवकरात लवकर त्या दुःखातून बाहेर काढा. त्या लोकांकडे बघून आपण द्वेषाने आपण त्यांच्याकडे पाहायचं नाही की त्यांच्याच कर्माची फळं बघतात. हे सुद्धा चुकीचं आहे. त्यांना आत्ता ते ज्ञात नाही आहे की त्यांनी काय पूर्वकर्मात केलं असेल, पण त्यांना त्यांची आता भोगणं तर सुरू आहे. त्याच्यामुळे ते व्यक्ती खूप खचून गेलेले आहेत. त्यांना आपल्या शुभभावनेची गरज असते. त्या व्यक्तींसाठी आपण छानपैकी शुभभावना द्यायची. दुसरं, आता आपले बघा किती उपाय झाले, 4 उपाय झाले. 5वा उपाय असा आहे की लेट गो. आपण कोणत्याही जीवनामध्ये आपल्या गोष्टी घडू द्यात, आपल्याला लेट गो करता आले पाहिजेत. म्हणजे जिथल्या तिथं सोडून देण्याची कला. ज्याला जमेल तो या जगामध्ये सर्वात सुखी आहे. एक बघा, बऱ्याच वेळा काय होतं, पती पत्नींमध्ये वादविवाद होतात, भाऊभावांमध्ये होतात, आई मुलीमध्ये होतात, सासू सुनेमध्ये होतात. खूप साऱ्यांचे वादविवाद होतात. कधी कधी ऑफिसमध्ये वादविवाद होतात, रस्त्यावरती चालताना इकडे तिकडे सगळीकडे वादविवाद होत असतात. पण विशेषतः फॅमिलीमध्ये आपण जेव्हा राहतो त्यावेळेस आपल्याला एकत्र राहायचं असतं, आणि आपण काय करतो, खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनात साठवून ठेवतो. आपण त्या साठवून ठेवायच्या नाहीत, कारण साठवून ठेवला तर त्याचा त्रास दुसऱ्याला पण होतो आणि स्वतःला होतो. सर्वात प्रथम स्वतःला त्रास होत असतो, आणि त्याच्यातून आपलं खूप सारं नुकसान होत असतं. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी मनामध्ये साठवून ठेवायच्या नाहीत. एखादा जरी चुकला असेल ना, काही घडलं असेल, तिथल्या तिथे लगेच सोडून देता आलं पाहिजे. कारण आपण जितकं सोडून देईल ना, तितकं आपण दीर्घ आयुष्य बनणार आहे. कारण सोडून द्यायला ज्याला जमलं ना, त्याचं शरीर निरोगी व्हायला सुरुवात झाली म्हणून समजा. कारण पकडून ठेवून आपल्या शरीरामध्ये खूप सारे आजार तयार होतात. म्हणून आपण हे करायचं नाही. आपण लेट गो करायला शिकायचं. आणि त्याच्यानंतर बघा, पुढची गोष्ट आहे की कोणतीही घटना घडू दे, त्याच्यामधून आपल्याला पॉझिटिव्ह शोधता आलं पाहिजे. पॉझिटिव्ह शोधता आलं पाहिजे, कारण खूप साऱ्या अशा घटना घडत असतात. त्याच्यातनं ज्याला पॉझिटिव्ह शोधता आलं ना, तो खरा जीवनामध्ये सुखी. कारण ही सुद्धा एक कला आहे, जीवन जगण्याची कला आहे. बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगते. एकदा काय होतं, अकबर बादशहा आणि बिरबल दोघंजणं रस्त्याने फिरत होते, आणि फिरता फिरता काय झालं, अकबर बादशहाच्या अंगठ्याला जखम झाली. जखम म्हणजे खूपच जखम झालेली, रक्त व्हायला लागलं होतं. आणि ते पाहून बिरबल काय म्हटला की जाऊ द्या राजे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. पण अकबर बादशहाला त्याचा खूप राग आला, आणि त्यांनी काय केलं, अकबर बादशहाने बिरबलाला अंधार कोठडीमध्ये शिक्षा दिली. त्यांना कैदी करून टाकले. आणि कैदी करून टाकल्यानंतर त्यांना राग आलेला, कारण त्यांना असं वाटलं की मला लागले आणि हा असा म्हणतोय. त्याच्यानंतर काय होतं, ज्यावेळी अकबर बादशाह जंगलामध्ये गेलेले असतात शिकारीसाठी, आणि तिथे गेल्यानंतर काय होतं, तिथे गेल्यानंतर काही आदिवासी लोक येतात आणि त्यांना पकडतात आणि घेऊन जातात. आणि त्या आदिवासी लोकांची एक देवी आहे, त्या देवीला मनुष्य बळी द्यायचा असतो. तर मनुष्य बळी देत असताना ज्यावेळी त्यांना तिथं बळी देण्यासाठी नेलं, त्यावेळेस त्यांचा एक नियम होता की ज्याचा आपण बळी देणार आहे त्याला कुठेही जखम वगैरे नसावी, किंवा त्याचा एखादा अवयव कट वगैरे झालेला नसावा. असं असेल तर ते त्याला तिथं बळी देऊ शकत नव्हते. त्यांनी बळी देण्यासाठी नेलं आणि त्यांनी चेक करायला सुरुवात केली. तर जो अकबर बादशाह होता, त्याचा जो अंगठा होता, त्या अंगठ्याला अशी खूप मोठी जखम झालेली, अशी कट झाल्यासारखं झालेलं. तर ते पाहिल्यानंतर त्यांनी राजाला
सोडून दिलं. राजा त्यावेळेस खूप घाबरलेला की आता राजाला वाटलं आता आपण जगत नाही, पण त्याला सोडून दिलं. त्याच्यानंतर त्याच्या मनात आलं की बिरबल म्हटला होता ते बरोबर आहे, जे होतं ते चांगल्यासाठी. त्यावेळेस ती घटना घडताना निगेटिव्ह दिसली मला, पण त्याच्या पाठीमागे हे घडणार होतं पॉझिटिव्ह, हे कुठं मला माहिती होतं. त्याचा अर्थ असा आहे की जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं, पण आपल्याला कधी कधी त्यावेळी कळत नाही, उशिरा कळतं. आणि ज्यावेळी राज्यामध्ये आल्यानंतर ते आवर्जून बिरबलाला भेटायला गेले आणि बिरबलाला म्हटले, हे बिरबला, तू म्हणतोस ते खरं आहे की जे होतं ते चांगल्यासाठी. माझ्या बाबतीत तर चांगलं घडलं, पण तुझ्या बाबतीत तर वाईटच घडलं ना, की कारण तू